आणि आज देशासाठी अत्यंत धक्कादायक अशी बातमी म्हणजे विनेश फोगाट अपात्र ठरली। पाहूया। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्यामुळे ऑलिम्पिक नियमानुसार पदकाविनाच विनेश फोगाट मायदेशामध्ये परतणार। विनेश फोगाट अपात्र ठरल्यामुळे अनेकांच्या आशा भंगल्या, मात्र ती पुन्हा विजेती म्हणून परतेल ही खात्री, आमच्या शुभेच्छा आणि पाठिंबा विनेश सोबत कायम असेल, अमित शहा यांची ट्विट करत प्रतिक्रिया। तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला अपात्र घोषित केल्यानंतर लोकसभेमध्ये विरोधकांचा गोंधळ, सरकारने उत्तर देण्याची राहुल गांधींसह विरोधकांची मागणी, संसदेमध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या राज्यसभा खासदारांनी केला निषेध व्यक्त। विश्वविजेत्यांना हरवून फायनलमध्ये पोहोचलेल्या विनेश फोगाटला तांत्रिक कारणामुळे अपात्र घोषित करणं दुर्दैवी, भारतीय ऑलिम्पिक संघ विनेशला न्याय मिळवून द्यायला प्रयत्न करेल ही आशा, राहुल गांधींची विनेश फोगाटच्या अपात्रतेवर प्रतिक्रिया। विनेश फोगाटची अपात्रता हा कटाचा एक भाग, अचानक असं कसं होऊ शकतं हे षडयंत्र असल्याची शक्यता, विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठींची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी संपर्क, अपात्रतेवरून विनेश फोगाटच्या मदतीसाठी सर्व पर्याय शोधण्याच्या सूचना। विनेशची अपात्रता अतिशय धक्कादायक आहे, तिचं वजन कमी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करत होतो, पीटी उषा यांची प्रतिक्रिया। विनेशचं वजन 2 दिवस सारखं होतं, पण एका रात्रीमध्ये कसं वाढलं याचं उत्तर तिचे आहार तज्ञच देऊ शकतात, मात्र विनेश अपात्र ठरली हे अत्यंत दुर्दैवी, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग यांची प्रतिक्रिया।